आई, कल्पना आली वाटतं ड्युटीहून. तुम्ही एक काम करता का, तिकडच्या घरात पडद्याला लागता का? तिनं जर तुम्हाला बघितलं ना अचानक तर रागाच्या भरात काय करीन हे सांगता यायचं नाही. आई, कल्पना आली ना, मी तिला समजून सांगतो, मग तुम्ही बाहेर या, मग कधीच तुम्हाला लपायची गरज पडणार नाही. आई, भया म्हणते तेच खरंय. चला लवकर, वहिनी येत्यान. चला. इतकं टाइम लागत असतो गेट उघडायला? ते थोडी झोप लागली होती. आता काय झालं? इथं कोण उभा राहिले तुम्ही? कल्पना, मी काय म्हणतो, आईला घरी बोलून घ्यायचं का? एक लक्षात असू द्या, त्यांना घरी बोलायची कधीच गलती करू नका. अरे पण मी तिची जेवाची राहायची सोय अलग करीन. नाही, त्या जर इथं आले ना तर त्यांचे यावेळेस मी अशी हाल करीन तर त्यांना त्यांचं परत मला तोंड सुद्धा दाखवलं नाही पाहिजे. मम्मी पप्पा त्या घरात पडद्याच्या मागे चोर आहे. चोर? चल. मम्मा ते बघ. आई तुम्ही असं का? तरी म्हणलं गेट उघडायला तुम्हाला टाइम कस का लागला? आणि तुम्ही काय करायला माझ्या घरात चोरावानी? कल्पना, लक्षात ठेवी, आपल्या आईला जर चोर म्हणली तर चोर ती नाही, चोर तर तू ये. एवढी मुपली आई चांगली असताना तिचे पोरं तू तुपल्या ताब्यात केलेत. मी तर त्या आईचा मुलगा आहे. आपलं नातं जोडण्यासाठी ती आपल्यापासून लांब राहिली, त्याला तर खरी आई म्हणतात. आणि हेच नाही, तिचा सगळा आनंद, धन दौलत फक्त आमच्यासाठी विसरून गेली. आणि याच्या बदल्यात काय दिलं मी तिला? माझंच घर असून तिला चोरासारखं लपावं लागतंय. बस, तुला जर माझ्या जिंदगीतून जायचं असेल ना तर बिनधास्त आता जाऊ शकतीस.